परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सुरू असलेल्या बीएलओ बैठकीदरम्यान अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज बीएलओची बैठक 2 सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती। सकाळी 11 वाजता पहिल्या सत्राची बैठक सुरू झाली होती। दरम्यान दुपारी अंदाजे 2 वाजण्याच्या सुमारास नियोजन सभागृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूम परिसरामध्ये अचानक आग लागली। आग लागल्याचे वृत्त लक्षात येताच सभागृहामध्ये एकच धावपळ उडाली आहे। तर बैठकीस उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ बाहेर पडले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचं काम हाती घेतले। प्राथमिक माहितीनुसार आग लागण्याचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून याबाबत चौकशी सध्या सुरू आहे। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। बैठकीस उपस्थित कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। कॅमेरामॅन धनंजय डभालेसह जाफर तोरडेकर, एकमत डिजिटल, परभणी। आग कैसे क्या लगी? आज दिनांक मी महापालिकेतील कर्मचारी असून बीएलओ म्हणून कार्यरत आहे आणि आज महत्त्वाची एक बैठक होती। सकाळचा एक सत्र होता आणि दुपारचा एक होता 11 वाजून 11 ते 2 पर्यंत आणि 2 ते पुढील वेळेपर्यंत। परंतु अर्ध्या सत्रामध्ये 11च्या सत्रामध्ये मीटिंग संपण्याचे थोडं अगोदर DPDC हॉलच्या पाठीमागचं जे वॉशरूम आहे आणि तिथे स्टोर रूम आहे, तिथे कशातरी प्रकारे आग लागली आणि त्याने थोडा मीटिंग ही रद्द करण्यात आलेली आहे आणि असं गंभीर त्याच्यासाठी आमचे महापौर हे सुद्धा भेट देऊन गेलेले आहे। परभणी शहरचे महापौर सय्यद इक्बाल साहेब हे स्वतः येऊन त्यांनी पाहणी केली। त्यांनी आमचे दंगल विभागाला पाठवून ते आले, त्यांनी येऊन आगीला कंट्रोल केला। सगळं त्यांनी आपला रीतसर सविस्तर इथली आग बुझविण्यात त्यांना यश मिळालेले आहे। सध्या कुणाची हानी झालेली नाही। आणि असिस्टेंट टीचर फैजुल उलूम प्राइमरी स्कूल रहमतनगर आज बीएलओ की मीटिंग थी जो SIR के ताल्लुक से, उसकी प्लानिंग के ताल्लुक से सडनली 2 बजे के वक्त अचानक आग लगी, जिसकी वजह से DPDC हॉल में हड़कंप मच गई। पीछे जो वाश एरिया है वहाँ से वो आग लगी थी। एक सर थे, वो सर के कुछ बाल वगैरह थोड़े से जल गए उसमें। कितने बजे आग लगी थी? करीब 2 बजे के करीब है। सडनली लगी थी, किसी को मालूम भी नहीं था। अचानक आग लगने की वजह से पूरी धड़पड़ मच गई है। आग इसका आगे की इन्वेस्टिगेशन सब बताएंगे।